मी पत्र घेऊन एका विधवा स्त्रीच्या घरी गेलो. ती दिसायला खूप सुंदर होती. तिच्या पतीचं निधन पाठीमागच्या 2 वर्षापूर्वी झालं होतं. तेव्हा ती घरात एकटीच होती. तिला ते पत्र मी वाचून दाखवलं आणि मी निघणार तेवढ्यात, मी पोस्टमन आहे. माझ्या आयुष्यात घडलेली एक घटना तुम्हाला सांगणार आहे. मी पोस्टमन असल्यामुळे मला 4-5 गावामध्ये पत्र वाटावी लागतात. असंच एक पत्र घेऊन मी एका सकाळी 11 वाजेच्या सुमारास एका गावात गेलो. ते पत्र होतं सायली नावाच्या तरुणीचं. मी पत्ता शोधत शोधत तिच्या घरी पोचलो. दाराची कडी वाजवली, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. जेव्हा मी 2-3 वेळा कडी वाजवली तेव्हा आतून एक महिला पदर डोक्यावर घेऊन आली आणि तिने दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर मी तिच्याकडे पाहतच राहिलो. ती खूप सुंदर, सडपातळ शरीराची, पुऱ्या उंचीची आणि भरगच्च अंगाची दिसत होती. तिने डोक्यावर पदर घेतला होता. तिचे निळ्या रंगाचे डोळे मला तिच्याकडे पाहायला लावत होते. मला समजलं नाही की मी तिच्याकडे एकटक का पाहत होतो. ती दरवाजात उभी राहून म्हणाली, "कोण हवं आहे?" तेव्हा मी भानावर आलो आणि म्हणालो, "तुमचं पत्र आहे." ती तरुणी म्हणाली, "मला वाचता येत नाही. तुम्ही मला ते पत्र वाचून दाखवता का?" मी म्हणालो, "ठीक आहे." ती म्हणाली, "आत या." मी आत गेलो. तिची घराची परिस्थिती खूप गरीब होती. तिचं घर पत्र्याचं होतं. घरात कोणी नव्हतं. तिनं मला बसायला चटई टाकली आणि मी त्यावर बसलो. तिनं मला एक तांब्या भरून पाणी दिलं. मी पाणी प्यालो. ती म्हणाली, "मी तुमच्यासाठी चहा करून आणते." काही वेळातच ती माझ्यासाठी आणि स्वतःसाठी चहा घेऊन आली. मग चहा पीत पीत मी ते पत्र तिला वाचून दाखवलं. ते पत्र बँकेतून आलं होतं. तिला KYC करण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं. तिला KYC म्हणजे काय असतं हे तिला अजिबात माहिती नव्हतं. मग मी तिला समजून सांगितलं. तेव्हा मी विचारलं, "तुमच्या घरात कोणी नाही का? तुम्ही घरातल्या कर्त्या पुरुषासोबत बँकेत जाऊन KYC करून घ्या." तेव्हा ती म्हणाली, "अहो, माझे पती मागच्या 2 वर्षापूर्वी वारले आहेत. ते सरकारी नोकरीत होते. त्यांची पेन्शन येते. त्यावरच मी माझं घर भागवते. घरामध्ये ना सासू ना सासरे आहेत, ना माझे पती." हे ऐकून मला वाईट वाटलं. मी तिची माफी मागितली. ती म्हणाली, "माफी कशाला मागता?" ती म्हणाली, "तुम्ही मला मदत कराल का?" मी म्हटलं, "हो, नक्कीच." मी तिला सांगितलं, "उद्या दुपारी बँकेच्या ठिकाणी या. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, जे काही सर्व डॉक्युमेंट्स असतील ते घेऊन या. मी तुम्हाला मदत करतो." दुसऱ्या दिवशी ती बसने सिटीमध्ये आली. तिला मी बँकेतली सर्व प्रोसेस करून दिली. तेव्हा माझी ओळख जरा जास्त झाली. आम्ही नाश्ता केला आणि चहा प्यालो. ती म्हणाली, "तुम्ही माझं खूप मोठं काम केलं आहे." तिनं माझे आभार मानले आणि माझा मोबाईल नंबर घेतला. तिच्याकडे साधा मोबाईल होता. ती त्यावरून मला फोन करत असे. घर वाटायला जाताना कधी कधी तिच्या घरासमोरून जायचो. तेव्हा मुद्दाम सायकलची घंटा वाजवायचो किंवा एखादी शिट्टी मारायचो. ती माझ्याकडे पाहून स्माईल द्यायची. हळूहळू आमच्यात मैत्री वाढू लागली. एके दिवशी ती मला तालुक्याच्या ठिकाणी दिसली. तेव्हा आम्ही खूप गप्पा मारल्या. तिनं मला एक दिवस घरी जेवायला बोलवलं. मी म्हणालो, "मला वेळ भेटत नाही. मला पत्र पोचावायचं काम असतं." तेव्हा ती म्हणाली, "तुम्हाला सुट्टी कधी असते?" मी म्हणालो, "रविवारी सुट्टी असते." मग ती म्हणाली, "रविवारी या. तुमच्यासाठी मी खूप छान जेवण बनवते." मी म्हटलं, "ठीक आहे." मला ती आवडू लागली होती कारण ती दिसायला खूप सुंदर होती. ती कपाळावर टिकली लावत असे. त्यामुळे ती विधवा आहे की नाही हे समजत नव्हतं. माझं लग्न व्हायचं बाकी होतं. मला नोकरी लागून 4 वर्ष झाली होती. पण माझी घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे मला मुलगी कोणी देत नव्हते. मी दिसायला जरी चांगला असलो तरी लोकांना जमीन हवी असते, पण आमच्याकडे तशी काही जमीन नव्हती. त्यामुळे मला मुलगी मिळत नव्हती. मग मी
ठरल्याप्रमाणे रविवारी जेवण्यासाठी त्या गावात गेलो. मला जायला जरा उशीर झाला. संध्याकाळचे 6 वाजले होते. मी तिच्या घराची कडी वाजवली. तिनं दरवाजा उघडला आणि मला आत बोलवलं. नेहमीप्रमाणेच तिनं मला बसायला चटई टाकली आणि मी त्यावर बसलो. तिनं मला पाणी प्यायला दिलं. ती म्हणाली, मी केव्हापासून वाट पाहत आहे. मी म्हणालो, थोडं काम असल्यामुळे उशीर झाला. पाणी पिल्यानंतर आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या. तिचा स्वयंपाक आधीच झाला होता. तिने माझ्यासाठी मटण आणि बाजरीच्या भाकरी बनवल्या होत्या. तिने माझ्यासाठी जेवाचं ताट बनवलं. तिने जेवण खूप छान बनवलं होतं. जरी ती अडाणी असली तरी खूप प्रेमळ होती. तिच्या घरच्या परिस्थितीमुळे तिला शिकता आलं नव्हतं. ती मला माझी माहिती विचारू लागली. मी तिला सांगितलं, माझं नाव समीर आहे. मी आहिरे गावचा आहे. इथून 15 किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे. माझे आई वडील गावातच राहतात. ते मोलमजुरी करतात. पाठीमागील 4 वर्षापूर्वी मला ही पोस्टमॅनची नोकरी लागली. माझं वय आता 27 वर्ष आहे. मी खूप मुली पाहिल्या, पण कोणीही मला मुलगी देत नव्हतं. कारण माझ्याकडे शेतजमीन नाही. लोकांना मात्र शेतजमीन असलेलाच मुलगा हवा असतो. ती म्हणाली, तुम्ही दिसायला तर खूप सुंदर दिसता. मी म्हणालो, सुंदर असून काय, कोणी मुलगी पटत नाही. ती म्हणाली, तुम्ही कधी प्रयत्न केला का? मी म्हणालो, तसा कधी प्रयत्न केला नाही, पण करायला काही हरकत नाही. आम्ही त्या दिवशी खूप गप्पा मारल्या. आम्हा दोघांना एकमेकाशी बोलायला खूप आवडत होतं. गप्पा मारता मारता आम्ही एकमेकांकडे डोळ्यात डोळे घालून पाहू लागलो. त्यामुळे आमच्यामध्ये हळूहळू एक आकर्षक निर्माण होत होतं. माझं जेवण संपायला जवळपास रात्रीचे 7-7:30 वाजले असतील. मला जरा उशीर झाला होता. माझं गाव लांब असल्यामुळे मला लवकर निघणं आवश्यक होतं. म्हणून मी म्हणालो, चला, मला निघायला पाहिजे. तेवढ्यात बाहेर रिमझिम पाऊस सुरू झाला. मला वाटलं काही वेळात थांबेल, पण पाऊस मात्र वाढतच गेला. अंधारही वाढत गेला. तेव्हा ती म्हणाली, बाहेर पाऊस येतोय आणि खूप अंधार पडलाय. एवढ्या लांबच्या मार्गावर तुम्ही जाऊ नका. आज रात्र इथेच थांबा. उद्या सकाळी निघा. पण ती एकटी स्त्री असल्यामुळे मला तिथे थांबणं योग्य वाटत नव्हतं. मी म्हणालो, तुम्ही एकट्या आहात आणि तुमचं एकाच खोलीचं घर आहे. आपण झोपायचं कसं? तेव्हा ती हसून म्हणाली, आता पर्याय नाही आपल्याकडे. आपण थोडं लांब लांब झोपूया. मला तिच्याकडे पाहून एक वेगळंच वाटू लागलं. बहुतेक मी तिच्यावर प्रेम करायला लागलो होतो. तिच्या मनात काय आहे हे मला माहीत नव्हतं. पण मग मी घरी जाण्याचा विचार सोडून तिथेच थांबायचं ठरवलं. हळूहळू अंधार वाढत गेला. रात्रीचे 11 वाजले असतील. आम्ही दोघेही खूप अंतर ठेवून झोपलो होतो. पण काही केल्या मला झोप येत नव्हती. मनामध्ये एक वेगळीच ओढ लागून राहिली होती आणि तिलाही झोप येत नव्हती. ती या कुशीवरून त्या कुशीवर होत होती आणि चोरून चोरून माझ्याकडे पाहत होती. तिचा नवरा वारलेला असल्यामुळे तिला कदाचित त्याची आठवण येत असावी. तिच्या काही इच्छा अपुऱ्या राहिल्या असाव्यात. आमच्यामध्ये केवळ 1 हाताचा अंतर होतं. खूप वेळ गेला. मला राहवलं नाही म्हणून मी हळूच तिच्या हातावर हात ठेवला. तिने कसलाही विरोध केला नाही. उलट तिने माझा हात आपल्या हाताने कुरवाळायला सुरुवात केली. ते पाहून मी उठून तिच्या जवळ गेलो. तेव्हा तिने केवळ माझ्याकडे पाहिलं आणि तोंड थोडं फिरवलं. आम्ही काही वेळ एकमेकाच्या डोळ्यात डोळे घालून पाहत राहिलो. आता आमचं एकमेकावरील प्रेम उफाळून आलं होतं. मग मी हळूच तिच्या गालावर किस घेतला. काही वेळात आमच्यामध्ये एक प्रेमाचं नातं निर्माण झालं. आम्ही त्या भावनांमध्ये वाहत गेलो. थोड्या वेळाने सगळं शांत झालं. आम्ही झोपी गेलो. सकाळी दोघे उठलो. दोघेही खूप खुश होतो. पण रात्री जे काही घडलं ते योग्य नव्हतं याची जाणीव मला झाली. त्यामुळे मी तिचा निरोपही न घेता तिथून निघून गेलो. 1 आठवडा झाला, पण मला सतत तिची आठवण येत होती. त्याकरता मला स्वतःची लाज वाटत होती. मग मी ठरवलं की आपण तिचा फायदा करायचा नाही, तर तिला लग्नाची मागणी घालायची. पुढच्या रविवारी मी तिला भेटायला गेलो. ती घराच्या ओट्यावर बसली होती. मला पाहून खूप खुश झाली. तिने नेहमीप्रमाणे चहापाणी केलं. मी तिला म्हणालो, मला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं आहे. ती म्हणाली, बोला ना. मग मी सांगितलं, आपल्यामध्ये जी गोष्ट घडली ती घडायला नको होती.
पण मला तुझ्यावर खरं प्रेम आहे. तू मला खूप आवडतेस. तू माझ्याशी लग्न करशील का? हे ऐकून ती थोडी स्तब्ध झाली. मग म्हणाली, माझं अगोदरच लग्न झालं आहे. तुला लग्न झालेली मुलगी चालेल का? मी लगेच म्हणालो, का नाही चालणार? प्रेम आहे तुझ्यावर. लग्न झालं की झालं, पण आता आपण एकत्र आयुष्य जगू. हे ऐकून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिनेही होकार दिला. ती म्हणाली, मलाही तुम्ही खूप आवडता. आपण एकत्र राहू, प्रेमाने संसार करू. मग मी तिला माझ्या गावी नेलं. माझं घर दाखवलं. आई वडिलांशी तिची ओळख करून दिली. त्यांना सर्व गोष्टी सांगितली. सुरुवातीला त्यांना थोडं वाईट वाटलं, पण ती स्वभावाने चांगली असल्यामुळे त्यांनी होकार दिला. आम्ही धूमधडाक्यात लग्न केलं आणि आता आम्ही एकत्र संसार करत आहे. आमचा संसार खूप सुखाचा आहे. आता आम्हाला एक गोंडस मुलगाही झाला आहे. या कथेतून आपण काय शिकावं? कधी कधी आयुष्यात आपल्याला योग्य माणसं चुकीच्या वेळी भेटतात, पण त्या भेटीचं स्वरूप काय असावं हे आपणच ठरवावं. समाज काय म्हणेल यापेक्षा पुढचा व्यक्ती कसा आहे हे खूप महत्वाचं असतं.